अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात अंडा राईस कसा बनवायचा ते आज आपण पाहूया. नमस्कार मंडळी, आज आपण झटपट आणि टेस्टी असा अंडा राईस बनवूया. जेवणाला काय नसेल, कंटाळा आला असेल तर आपल्याला काय बनवायचं, अगदी कमी साहित्यात आणि झटपट आणि टेस्टी असं अंडा राईस बनवण्यासाठी साहित्य काय काय आहे तर मी ही 4 अंडी फोडून घेतलेले, एक कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, मीठ आणि आपला हा साधा भात रात्रीचा असेल तरी चालेल किंवा आपण ह्याऐवजी बासमती घेतला तरी चालेल. आणि लागणार आहे तेल. तुम्हाला गरम मसाले किंवा धणे जिरे पूड वापरायची असेल तर वापरू शकता, पण इतक्या साहित्यात खूप टेस्टी असा अंडा राईस बनवला जातो. सर्वप्रथम आपल्याला अंड परतून घ्यायचं आहे. कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. थोडंसं तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये हे अंड घालून असं फेटून घालायचं आहे अंड, आणि त्याचा खिमा बनवून घ्यायचा आहे. अंड परतून घ्यायचं म्हणजे त्याचा खिमा बनवून घ्यायचा आहे. तर आपण अंड फेटून घालूया. अंड्याचा असा पिवळा भाग आहे हा फोडून घालायचा आहे. यामध्ये सगळा घालून घ्यायचा आहे. आणि ह्याला असं पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आणि आता याचं किमा बनवून घ्यायचंय. अशा पद्धतीने तुम्ही अंडा राईस छानपैकी बनवू शकता. ह्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी काळी मिरी पण घालू शकता. बघा, हा छान असा हा अंड्याचा खिमा आता हा झालेला आहे. हा असा बनवून हा बाजूला काढून घ्यायचा. आता त्याच कढईमध्ये मी पुन्हा तेल घालून घेते. तेल तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. तर मी यामध्ये जवळजवळ 1 पळी इतकं तेल घालणार आहे. छान असं अशा पद्धतीने अंडा राईस बनला जातो. अगदी झटपट, अगदी 5 ते 10 मिनिटात होऊन जातो. भात बनवलेला असला की पटकन होऊन जातो. तेल गरम झालेले आहे. यामध्ये हा कांदा घालून द्यायचा. 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला. मिरची घालून घ्यायची, मीठ घालून घ्यायचं. कांदा थोडासा शिजल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचं. 1 टोमॅटो घेतलेला आहे. हळद, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर खूप घ्यायची आणि कोथिंबीर घालून झाकण ठेवायचं. 1-2 मिनिटांमध्ये झाकण काढून घ्यायचं आणि आपण जी ही अंडी बनवलेली आहेत किमा तो घालून घ्यायचा. मिक्स करून घ्यायचा. अशा प्रकारे मस्त असं मिक्स करायचं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका. आता ह्यातला हा राईस जो आपण बनवलेला आहे तो घालून घ्यायचा. मिक्स करायचा. छान असा मिक्स करून घ्यायचा. बघा, छान असा अंडा राईस आपला झालेला आहे. आता ह्यावर आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. बघा, अगदी सुटसुटीत असा छान असा हा अंडा राईस झालेला आहे. बघा, अशा पद्धतीने झटपट असा अंडा राईस तुम्ही बनवू शकता. बघा, छान असा अंडा राईस आपला तयार झालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने झटपट असा अंडा राईस तुम्ही घरी बनवू शकता आणि छान असा टेस्टी असा लागतो. जसा शेजवान अंडा राईस असतो तशाच पद्धतीचा हा अंडा राईस मी बनवलेला आहे. रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स करून सांगा. अशी छान आणि तुम्ही नक्की असा बनवून बघा. बघा, छान असा अंडा राईस तयार झालेला आहे.